भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त याचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेचं उद्घाटन खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर भालचंद्र कानगो होते। या परिषदेत एकूण 8 ठराव मांडण्यात आले। यामध्ये कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली 2021ची जनगणना त्वरित सुरू करावी, प्रलंबित जनगणना करताना जातनिहाय करावी आणि मागास जातींमधील निश्चित लोकसंख्या किती आहे याची माहिती गोळा करावी, आरक्षणावरील 50% मर्यादा कायदा करून केंद्र सरकारनं त्वरित उठवावी, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी, सार्वजनिक उद्योगधंद्यांचं खाजगीकरण थांबवावं, खाजगी उद्योग आणि आस्थापनामध्येही आरक्षण लागू करावं, केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवेतील सर्व मंजूर रिक्त पदं तातडीनं भरावी, लॅटरल एंट्रीच्या नावानं होणाऱ्या उच्च पदावरील भरतीचं धोरण हे आरक्षण संपुष्टात आणणार असल्यानं आणि उच्च शिक्षित तरुणांची नोकरीची संधी हिरावून घेणारं असल्यानं ते रद्द करावं, असे एकूण 8 ठराव या परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी जातनिहाय जनगणना महत्त्वाची असल्याचं सांगत देशाची जनगणना ज्यावेळी सुरू असते याचवेळी जातनिहाय जनगणना करता येईल असं सांगितलं। सर्व निवडणुकात जातीचा विषय येतो, मग जनगणनेवेळीच जातनिहाय घोडे का अडते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, त्यामुळे विकासापासून वंचित असणाऱ्यांना विकासापर्यंत नेण्यासाठी आणि समतेच्या दृष्टीनं काम करण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। प्रमुख वक्ते डॉक्टर संजय कुमार कांबळे यांनी जातनिहाय जनगणना का आवश्यक आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। जातीग्रस्त मानसिकतेनं भारताला ग्रासलं असून जात हा घटक भारत आता जगभर एक्सपोर्ट करत आहे। या देशातील जात हे वास्तव आहे, तर मग त्याची जनगणना का करू नये, यात कुणाचा फायदा आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी बोलताना स्मिता पानसरे यांनी मागील अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची आमची मागणी असून याला विरोध करणारे भाजप आणि RRS हे आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर जातनिहाय जनगणनेच्या बाजूनं बोलताना दिसत आहेत। हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला त्यांनी लगावला। आता पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की RSS असं म्हणायची की जातनिहाय जनगणना जर केली तर जातीयता वाढेल, पण आता मात्र त्यांनी आपलं हे धोरण बदललेलं दिसतंय। कारण आताच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षात आले केवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षच नाही तर इतरही अनेक पक्ष जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत आणि आता आपली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोंडी होईल याची जाणीव जेव्हा RSSला आणि भाजपला झाली आहे, तेव्हा आता त्यांनी उशिरा आलेल्या शहाणपणानुसार आता तेही जातनिहाय जनगणना करायला पाहिजे अशी मागणी करताना दिसतात। यावेळी राज्य सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे, राजू देसले, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।